आपण सगळेच मोठमोठ्या व्हायरल आजारांबद्दल नेहमीच सतर्क असतो, नाही का? पण विचार करा एका अशा संकटाचा जे अगदी शांतपणे आपल्या नकळत आधुनिक वैद्यकशास्त्राचा अख्खा पायाच पोखरून काढत आहे. आज आपण याच सायलेंट पॅन्डेमिकबद्दल बोलणार आहोत, अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स. एक शांत पण जास्तच चिवट धोका आधुनिक वैद्यशास्त्राचा पायाच उद्ध्वस्त करत आहे. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर एक खूप मोठं आणि कटू सत्य आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की ज्या औषधांवर आपण किरकोळ आजारांपासून ते मोठ्या शस्त्रक्रियांपर्यंत अवलंबून असतो, तीच निकामी ठरू शकतात. आणि हे काही भविष्यातलं संकट नाहीये, ते आत्ता याच क्षणी आपल्या दारावर उभा आहे. ठीक आहे, तर मग हा अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स, ज्याला AMR म्हणतात, तो नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस आणि पॅरासाइट्स स्वतःमध्ये असे बदल करतात, म्हणजे उत्क्रांत होतात, की त्यांना मारण्यासाठी बनवलेली औषधं त्यांच्यावर कामच करत नाहीत. यामुळे होतं काय की साधे इन्फेक्शनसुद्धा गंभीर होतात आणि त्यावर उपचार करणं खूप कठीण होऊन बसतं. आता इथे एक छोटासा पण महत्त्वाचा फरक समजून घेऊया. आपण नेहमी अँटीबायोटिक्स हा शब्द वापरतो. अँटीबायोटिक्स खास करून फक्त बॅक्टेरियावर काम करतात. पण जेव्हा आपण अँटीमायक्रोबियल म्हणतो, तेव्हा तो एक खूप मोठा शब्द आहे. जणू काही एक छत्री, ज्याखाली बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस आणि पॅरासाइट्सवर परिणाम करणारी सगळी औषधं येतात. आता गंमत बघा. सूक्ष्म जंतूंमध्ये औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होणं म्हणजे रेझिस्टन्स येणं, ही एक नैसर्गिक उत्क्रांतीची प्रक्रिया आहे. हे तर होणारच होतं. पण आपल्या मानवी चुकांमुळे, आपल्या कृतींमुळे या प्रक्रियेला इतका प्रचंड वेग आलाय की जणू काय आपण या उत्क्रांतीला ओव्हरड्राईव्ह मोडमध्ये टाकलं आहे. तर मग प्रश्न हा आहे की याला इतका वेग का आलाय? जी नैसर्गिक प्रक्रिया आहे ती इतक्या भन्नाट वेगाने का धावते? यामागे आपली म्हणजे मानवाची नेमकी काय भूमिका आहे? चला, तेच मानवी घटक बघूया जे या उत्क्रांतीला इतक्या वेगाने पुढे ढकलत आहेत. बॅक्टेरिया आपल्या औषधांशी लढायला खूप हुशार मार्ग वापरतात. खरंच विचार करा की ते एका किल्ल्यासारखा स्वतःचा बचाव करतात. पहिला मार्ग एन्झायमॅटिक इनॅक्टिव्हेशन, म्हणजे ते असे एन्झाईम्स तयार करतात जे औषधाला आत पोचण्याआधीच खाऊन टाकतात. दुसरा मार्ग एफ्लक्स पंप्स, म्हणजे औषध चुकून आत आलंच तर त्याला थेट पेशीच्या बाहेर फेकून देतात. आणि तिसरा टार्गेट मॉडिफिकेशन, म्हणजे ज्या ठिकाणी औषध हल्ला करणार असतं ते ठिकाणच बदलून टाकतात, जेणेकरून औषध तिथे चिकटूच शकत नाही. कमाल आहे ना? तर या प्रतिकाराला गती देणारे मुख्य 4 मानवी घटक आहेत. पहिलं म्हणजे आपल्या आरोग्यासाठी अँटीमायक्रोबियलचा अतिवापर आणि गैरवापर. दुसरं, शेतीमध्ये जनावरांची वाढ व्हावी म्हणून अँटीबायोटिक्सचा सर्रास होणारा वापर. तिसरं, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेची कमतरता, ज्यामुळे हे प्रतिरोधक जंतू अगदी सहज पसरतात. आणि चौथं कारण म्हणजे नवीन अँटीबायोटिक्सच्या शोधात आलेली एक मोठी पोकळी, ज्याला डिस्कव्हरी व्हॉइड म्हणतात. ही टाईमलाईन आपल्याला एक खूप गंभीर गोष्ट दाखवते. बघा, 1940 ते 1980चं दशक हे अँटीबायोटिक्ससाठी सुवर्णयुग होतं. अनेक नवीन औषधांचा शोध लागला. पण 1980च्या दशकाच्या शेवटी ही प्रक्रिया जवळजवळ थांबलीच. औषध कंपन्यांनी या क्षेत्रातून अक्षरशः माघार घेतली. आणि आजची परिस्थिती अशी आहे की जी काही नवीन औषधं येतात ती बहुतेक जुन्या औषधांमध्ये केलेले छोटे मोठे बदल असतात. खरं नवीन काहीच नाही. आतापर्यंत आपण पाहिलं की समस्या काय आहे आणि ती का वाढतेय. पण आता खरा प्रश्न, याचा आपल्यावर काय परिणाम होणार? नक्की काय धोक्यात आहे? विचार करा अशा जगाचा जिथे आपल्याकडे साध्या आजारांवरही कुठलेच उपचार नसतील. याचे परिणाम खूप दूरगामी आहेत. आरोग्य क्षेत्रात बोलायचं झालं तर अवयव प्रत्यारोपण, किमोथेरपी आणि सिझेरियनसारख्या सामान्य प्रक्रियासुद्धा प्रचंड धोकादायक बनतील. अर्थव्यवस्थेवर तर मोठा आघात आहे. 2050 पर्यंत आरोग्यावर $1 ट्रिलियन अतिरिक्त खर्च येऊ शकतो आणि GDPमध्ये जवळजवळ 3.8% पर्यंतची घट होऊ शकते. आणि जागतिक आरोग्याच्या बाबतीत TB, मलेरिया आणि HIV सारख्या आजारांवरचे प्राथमिक उपचारसुद्धा निकामी होत जातील. हा आकडा परत एकदा बघा, $1 ट्रिलियन. ही रक्कम इतकी मोठी आहे की तिची कल्पना करणंही कठीण आहे. आणि लक्षात घ्या, जागतिक बँकेच्या अंदाजानुसार हा फक्त आरोग्यावरचा अतिरिक्त खर्च असेल, तोही 2050 पर्यंत. यावरून या समस्येची आर्थिक गंभीरता किती मोठी आहे याचा अंदाज येतो. खरं तर आपण एका प्री अँटीबायोटिक युगात परत जाण्याचा धोका पत्करत आहोत. एक असं युग जिथे एक साधं खर्चटणं सुद्धा जीव घेणं ठरू शकतं. ही कल्पनाच किती भयानक आहे. पण थांबा, परिस्थिती इतकीही वाईट नाही.
अजूनही आशा आहे. यावर उपाय शक्य आहेत. चला आता या जागतिक लढ्याबद्दल जाणून घेऊया आणि वन हेल्थ दृष्टिकोन नक्की काय आहे ते पाहूया. वन हेल्थ दृष्टिकोन म्हणजे काय? ही एक अशी रणनीती आहे जी हे मान्य करते की माणसांचं आरोग्य, प्राण्यांचं आरोग्य आणि आपल्या पर्यावरणाचं आरोग्य हे सगळं एकमेकांशी घट्ट जोडलेलं आहे. यापैकी कोणालाही वेगळं काढून आपण या समस्येवर तोडगा काढूच शकत नाही. या जागतिक लढ्याचे 4 मुख्य स्तंभ आहेत. पहिला आहे सर्वेक्षण, म्हणजे प्रतिरोधक जंतूंवर सतत लक्ष ठेवणं. दुसरं आहे स्टीवर्डशिप, म्हणजे अँटीमायक्रोबियलचा वापर फक्त आणि फक्त गरजेच्या वेळीच होईल याची खात्री करणं. तिसरं आहे लसीकरण, कारण आजारच झाला नाही तर उपचारांची गरजच कमी होईल. आणि चौथा आहे इनोव्हेशन, म्हणजे नवीन औषधं आणि उपचार पद्धतींच्या विकासाला प्रोत्साहन देणं. आता ही एवढी मोठी जागतिक समस्या आहे, पण या लढ्यात आपली भूमिका काय? एक सामान्य व्यक्ती म्हणून आपण खरंच काही फरक घडवू शकतो का? तर उत्तर आहे हो, नक्कीच घडवू शकतो. ही 5 सोपी पावलं उचलून आपण सगळेच अँटीबायोटिक्सचे जबाबदार वापरकर्ते बनू शकतो. पहिलं, डॉक्टरांनी लिहून दिल्याशिवाय अँटीबायोटिक्स कधीही घेऊ नका. दुसरं, डॉक्टरांनी गरज नाही असं सांगितल्यास अँटीबायोटिक्ससाठी हट्ट करू नका. तिसरं, औषधांचा कोर्स अर्धवट सोडू नका, तो नेहमी पूर्ण करा. चौथं, स्वच्छतेचा चांगल्या सवयी लावा आणि लसीकरण वेळेवर करून घ्या. आणि 5वं, अन्न सुरक्षितपणे हाताळा आणि शक्य असल्यास नियमित अँटीबायोटिक्स न वापरता वाढवलेले मांसजन्य पदार्थ निवडा. तर महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, या जीवनदायी औषधांसोबतचं आपलं नातं बदलण्याची आता गरज आहे. त्यांच्या शोषणाकडून त्यांच्या जबाबदार वापराकडे वळण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि शेवटी हा एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे. आपण ती पिढी बनणार आहोत जी आधुनिक वैद्यकशास्त्राला वाचवेल, की ती पिढी जी त्याला अपयशी होऊ देईल? निर्णय आपल्याच हातात आहे.